आणि आता आज आपल्या गावाचा सप्ताह आहे आणि त्याला आणि आता काय बोलणार होतो आणि आता मी देवळात आहे आणि आज आमचा सप्ताह आहे आणि बाबडा दे त्याला आणि याला पण खाऊ पाहिजे पण माझ्याकडे पैसे नाही त्याला पण पाहिजे ह्याला दे कुठला दे आणि आता आम्ही काय ते अध्याय वाचायला बसतील आणि आम्ही इथं खाली बसतो आम्ही पण अध्याय वाचतो त्यांच्या मागोमाग आणि हे बघा आमचं मंदिर तुम्हाला दाखवलं नसेल मी आणि इथे पूजा चाललंय आणि आता इथं पूजा चालली हे बघा हिरा आणि आता तुम्हाला खालचवलीची पाहिजे वरचवली पण वरचवलीची पण नाही दाखवते आणि मधल्यावलीची पण नाही दाखवते मला फोडून देतो आता बघा आणि आता आपला हरिपाठ चालू झालाय आणि मी आता इथे मी नाही नाचणार काल माझ्या जोरात टाकलाय म्हणून नाही तर असतो आणि कीर्तन पण बरं आपलं ब्लॉग करायचं चला आता खालची जाऊ आपण मी रेडी पण नाही झालो
गोधनाचं पालन, पशूंचं पालन याचा छंद असावा, पण ज्याला आपण पाळतोय त्याला रक्त येईपर्यंत पाळण्या लावायचा काय छंद असावा. एखादा बैल आपल्याला आवडला, तो सांभाळतो. आपली भारतीय संस्कृती म्हणते गोधनाचं पालन करा. गो म्हणजे गाय आणि तिचं धन म्हणजे कालवड असू द्या नाही तर खोंडरू असू द्या, त्यांचं पालन करणं आपला हिंदू धर्म आपल्याला शिकवतो. पालन करताना त्याला टोचायचं नसतं, टोचायचं नसतं. त्या गोधनाचं पालन करा. हा छंद पण वाईट. कुणाला काय छंद असेल, कुणाला काय छंद असेल सांगू शकत. काही जण वर्षभर गणपतीची वाट बघतात. कशासाठी? आहे म्हणजे इकडे पण आहे थोडं. गणपतीची वाट बघतात. कशासाठी? भजनासाठी. अहो भजनासाठी मंडळी वाट बघतात. हे 3 तास भजन करतात, पण ती मंडळी कधी कधी 24 तास भजन करतात. 24 तास भजन. आणि त्यांचं भजन एवढं भारी ना, समजा 10-12 डाव झाले नाही तर कोण नाही तर मला गावाच्या बाहेर जाऊन द्यायचं ना. 10-15 डाव नाही लागले, हा बाबा हळूच बघतो लागूनच गणपतीच्या समोरची उद्बत्ती सांगते. तो गणपतीच्या समोर जातो, उद्बत्ती लावतो, अगरबत्ती लावतो. मला त्या मनात आरती म्हणतो. आरती म्हणताना तरी नीट म्हणावी. फळीवर वंदना. आरती काय? शंकराची आरती काय? फळीवर वंदना. हा म्हणतो फळीवर वंदना. अरे पडत ती खाली, सांभाळ तिला. आपल्याला आरती देत नाही. आरती ती बिचारी जुनी माणसं, कदाचित त्यांच्या वेळेला पुस्तकं नसतील आरतीची. मी सांगतो ना, नसतील. मंडळी शिकलेली नसतील.
पण त्यांची भावना तो भगवान परमात्मा निश्चित जाणून घ्यायचा. पण आपल्याकडे मोबाईल आहे, पुस्तक आहे, आपल्याला छंद कसला लागला पाहिजे. गणपती जवळ आले ना, मखर तर बनवा, डेकोरेशन बनवा, पण आरती पण पाठ करा. आज आरती म्हटलं की घरातली 2-4 मोठी लोकी फक्त पुढं, 2-4 मोठी लोकी पुढं. रामदेवाचा हा अनुभव गावाच्या आरत्या करताना त्याला प्रत्येकाला येतो. ती म्हणजे जाणकी माणसं बोलताना इतक्या जाणवल्या त्यांनी प्रत्येकाने बोलवलं. आमचा धर्म आम्ही टिकवला पाहिजे, टिकवला पाहिजे. आम्हाला छंद लागला. कसला छंद लागला? गणपती मधला छंद आपण घालत नाही. एखाद्याला गाड्यांचा छंद, एखाद्याला ज्याच्याकडे कोट्यवधी रुपये आहेत त्याला माड्यांचा छंद. आमच्या भजनी मंडळीच्या विचारा, दादाकडे 2-3 तरी पकवाजी असते ना. भजनी मंडळींना भजनाचा, मृदुंगाचा छंद. जो हार्मोनियम वादक आहे त्याला हार्मोनियमचा छंद. माझ्यासारखा कीर्तनकार आहे, मला कीर्तन करण्याचा, प्रवचनाचा. प्रत्येकाचे छंद वेगळे, प्रत्येकाचे छंद वेगळे. छंद माणूस कधी जोपासतो ज्या वेळेला एखादा विषय त्याच्या अंतःकरणामध्ये घर करतो, तो स्थिर होतो. तोच विषय, त्या विषयाचा छंद त्या व्यक्तीचं मन घेतो आणि ते मन